श्री स्वामी समर्थ मंडळी, शुभ सकाळ. आजचा दिवस व येणारा प्रत्येक दिवस तुमचा खूप चांगला जाऊ हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना. आणि ही प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्यापैकी बरेच जण स्वामींचे भक्त आहेत. ते नित्य नियमाने स्वामींची सेवा करतात, स्वामींची पूजा करतात, अर्चना करतात. कारण की त्यांना माहिती आहे, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्याही संकटात असलो तर स्वामी आपल्याला त्या संकटातून नक्कीच बाहेर काढतील. कारण की जे अशक्य गोष्टी असतात त्या देखील स्वामी शक्य करून दाखवतात. तर आज आपण त्यातीलच एक सेवा जी स्वामींना खूप प्रिय आहे अशी एक सेवा आज जाणून घेणार आहोत. ती म्हणजे स्वामींचा लिखित नामजप. तर हा लिखित नामजप कसा करायचा, त्याचे नियम काय, कसं काय, म्हणजे प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. की वहीचं काय करायचं, वही कुठे भेटेल, तर सर्व आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर लिखित नामजप म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तर लिखित नामजप म्हणजे आपली ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल, मी म्हणत नाही की फक्त स्वामी महाराजच, तुमचे महादेवावर असेल, रामावर असेल, कोणावरही श्रद्धा असेल, त्यांचं नामस्मरण करत राहणे, एखाद्या वहीत त्यांचं नाव लिहित राहणे. जसं की जर रामाचे भक्त असाल तर जय श्री राम लिहित राहणे, भोलेनाथचे भक्त असाल तर ओम नमः शिवाय लिहित राहणे. आणि हे जे आपण एका वहीमध्ये लिहित राहतो ना, त्यालाच लिखित नामजप असं म्हणतात. तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या लिखित नामजपाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नामजप असो किंवा तुमच्या कोणत्याही आराध्य दैवताचा नामजप असो, जर तो नामजप आपण नेहमी केला ना तर त्याचा प्रभाव तुमच्या घरावर किंवा आपल्या सगळ्यांच्या घरावर 1000 पटीने वाढतो. फक्त तो नियमित करायचा असतो. घरामध्ये बघा, सुख, समृद्धी, शांती सर्व काही येतं, अडचणी दूर जातात. तर आता आपण सुरुवात करूया की तो नामजप कसा करायचा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लिखित नामजपासाठी लागते ती पुस्तिका. तर ती पुस्तिका कुठे मिळते? तर स्वामी समर्थांच्या लिखित जपासाठी अक्कलकोटमध्ये नामजपाची पुस्तिका मिळते. ती तुम्हाला आणायची आहे. जर ते आणणे शक्य होत नसेल, म्हणजे तिकडे जाणे शक्य होत नसेल, तुम्ही लांब राहताय, तर तुम्ही एखादी स्टेशनरीमधून नवीन बुक म्हणजेच नोटबुक घेऊन यायचं आहे. आणि त्यात तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा नामजप करायचा आहे. आता नामजप करण्यासाठी कोणते नियम पाळायला हवे ते जाणून घेऊया आपण. तर तुम्हाला अंघोळ करून देवपूजा झाल्यानंतर कमीत कमी 1 पेज तरी श्री स्वामी समर्थ नामजपाच्या वहीमध्ये लिहायचे आहे. जर 1 पेज लिहिणं शक्य नसेल तर निदान 11 वेळा तरी लिहा. कारण की 11 वेळा लिहायला काही वेळ लागत नाही. आणि दिवसभर केव्हाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना तसं हातपाय न धुता नका, हातपाय धुवूनच नेहमी लिखित नामजप करायचा आहे. आणि फक्त नामजप करण्या अगोदर खाली किंवा इकडे तिकडे बसायचं नाहीये. तुम्हाला जर बसायचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता, पण खाली म्हणजेच जमिनीवरती आसन घ्यायचं आहे. बिना आसनचं तुम्हाला बसायचं नाहीये. आणि त्याचबरोबर मांसाहार देखील करायचा नाहीये. तसेच सुतक, पाळी यामध्ये देखील तुम्हाला लिखित नामजप करायचा नाही. आणि शक्यतो देवाजवळ बसूनच लिखित नामजप करावा. तुमची जर कोणती इच्छा असेल की त्या खास गोष्टीसाठी तुम्ही लिखित नामजप करत असाल तर तुम्हाला नामजप सुरू करण्यापूर्वी स्वामींना सांगायचं आहे की हे स्वामी महाराज, मी 11,000, 21,000, 51,000 जितके तुम्हाला करणं होईल, तुमच्याकडून जितकं शक्य आहे तितक्या नामजपाचा अगोदर संकल्प करायचा आहे. आणि तुम्हाला तो लिखित नामजप सुरू करण्या अगोदर स्वामी महाराजांना तो सांगायचा आहे की मी इतक्या दिवसाचं करत आहे. आणि स्वामींचा नामजप करताना मनावर कोणत्याही कामाचे, मुलांचे, कशाचेच दडपण आणू देऊ नका. त्यामुळे सकाळी देवपूजेनंतर थोडा नामजप करून दुपारी जेव्हा तुमच्याकडे रिकामा वेळ असेल ना त्यावेळी तुम्हाला असा वेळ ज्यावेळी तुम्हाला कोणीच डिस्टर्ब करणार नाही त्यावेळी तुम्ही लिखित नामजप करू शकता. नामजपाची जर पुस्तिका नसेल तर तुम्ही जी नवीन वही केली आहे त्याला छान असे 2 लाईन करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला त्यावर सुटसुटीत नामजप लिहिता येईल. आणि
लिखित नामजप करताना शक्यतो लाल पेनचा वापर करा, कारण की लाल कलर हा स्वामींचा प्रिय असा कलर आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही रेड पेननी श्री स्वामी समर्थ असा लिखित नामजप करा, आणि जर नसेल तर ब्ल्यू पेननी केला तरी चालेल. आणि आपल्याला काय करायचंय की रोजची एक तारीख देखील टाकायची आहे त्या बुकवर, जेणेकरून एखाद दिवशी आपण जर लिखित नामजप केलेला नसेल तर आपल्याला तो पुढे रिकव्हर करता येतो. आणि लिखित नामजप लिहिण्यापूर्वी स्वामी समर्थांना हात जोडून प्रार्थना करायची व नामजपाला सुरुवात करायची. तुमच्याकडे अक्कलकोटवरून आणलेली नामजपाची वही असेल ना तर त्यामध्ये प्रत्येक पेजवर 108 वेळा नामजप लिहिता येतो. पण तुम्ही साध्या बुकवर, जी स्टेशनरीमधून आणलेली आहे अशा बुकवर तुम्ही काय करायचे तर त्यावर तुम्हाला अगोदरच अनुक्रमिका टाकून घ्यायची आहे आणि कमीत कमी दिवसाला 1 पान कंप्लीट करायचं आहे. आणि नामजप करताना आपल्याला बोलत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत नामजप करायचं आहे. आणि लिहून झाल्यानंतर ती वही देवघरातच ठेवायची आहे. जर कोणत्या खास कारणासाठी तुम्ही हा स्वामींचा लिखित नामजप करत असाल आणि तुम्ही इतक्या दिवसात म्हणजे काही दिवसाचा संकल्प केला असेल की इतक्या दिवसात मी पूर्ण करेल, 1 महिना 15 दिवस जे काही असेल, पण काही अडचणींमुळे जर तुमचा संकल्प पूर्ण झाला नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. स्वामींची माफी मागा, तुमची अडचण स्वामींना सांगा आणि त्यानंतर संकल्प पूर्ण करा. जेवढ्यात जास्त तुम्ही एकाग्रतेने नामजप कराल ना तेवढीच तुमच्यातली नकारात्मकता दूर जाईल. आणि लिखित नामजप झाल्यावर तुम्हाला त्या वहीची पूजा देखील करायची आहे. पूजा करताना हळदी कुंकू, अक्षता आणि नैवेद्य म्हणून साखर ठेवायचा आहे व श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे म्हणायचे आहे. आता शेवटी या वहीचं तुम्ही काय कराल तर तुम्ही ही वही अक्कलकोट येथील श्री वटवृक्षाच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये किंवा स्वामी समर्थांच्या समाधीच्या मठात तुम्ही जमा करू शकता. जर तुमचं अक्कलकोटला जाणं शक्य नसेल तर तुम्ही ती जवळच्या कोणत्याही स्वामींच्या केंद्रात, मठात जमा करू शकता. आणि ते देखील जर शक्य नसेल तर तुम्ही ती वही घरातच ठेवा, पण अशा ठिकाणी ठेवा की जिथे तिला धूळ लागणार नाही किंवा कोणीही त्याच्याकडे पाळीचं, विटाळाचं, सुटकाचं जाऊ शकणार नाही. शक्यतो देवघरातच ठेवा तुम्ही ती वही. जोपर्यंत तुम्हाला वेळ मिळत नाही त्याला अक्कलकोटला घेऊन जायला किंवा मठात घेऊन जायला, तोपर्यंत तुम्ही ती वही तुमच्या जवळच ठेवायची आहे. तसेच ह्या वहीचं अक्कलकोटला काय करतात माहितीये का तुम्हाला? तर जे आपल्याला अक्कलकोटला विभूती मिळते ना तिच्या वाटपासाठी या वहीच्या पानांचा उपयोग होतो. लिखित नामजपामुळे आपल्याला खरंच खूप फायदा होते. आपले मन एकाग्र होण्यास मदत होते. तसेच वाईट विचारांपासून आपण दूर जातो. माळेवरच्या करणाऱ्या जपापेक्षा लिखित नामजपाला खूप जास्त महत्व आहे, कारण की त्यात आपलं मन एकाग्र होतं. त्यामुळे नियमित लिखित नामजप करावा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट महाराज की जय. नक्की करा लिखित नामजप.